मराठवाड्यात पावसाने अक्षरशः थैमान घातलेलं आहे। खरं तर अनेक शेतकऱ्यांची जी स्वप्न पाहिलेली होती ती स्वप्न उद्ध्वस्त झाले आहेत, पाण्याबरोबर वाहून गेले आहेत। सध्या धाराशिवचे खासदार ओमराजे लिंबाळकर स्वतः खरं तर या सर्व नुकसानग्रस्त भाग आहे त्याची पाहणी करतायत, स्वतः चिखलामध्ये चालतायत, बघतायत। खरं तर आता त्यांनी तहसीलदार जे आहेत त्यांना सुद्धा फोन केलेला होता, मात्र तहसीलदाराकडून मिळणारी जी मदत आहे अगदी तुटपुंजी आहे। खरं तर अशा तुटपुंजा मदतीवरती शेतकऱ्यांचं कसं भागणार आहे हा सुद्धा खरं तर त्यांनी प्रश्न जो आहे तो उपस्थित केलेला आहे। आपण बघू शकतोय खरं तर ही जी काळी माती आहे अगदी इथलं जे पीक आहे ते पोटच्या पोरापर्यंत जपलेलं होतं, मात्र एक क्षणात खरं तर हे सर्व नाहीसं झालं आहे। आता सर्व शेतकरी जो आहे तो हवादिल झालेला आहे। स्वतः खासदार सुद्धा व्यथित झालेले आहेत, सध्या ते आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करू। दादा, खरं तर अगदी व्यथित करणारं हे प्रसंग आहे, मन आहे। तुम्ही सुद्धा स्वतः चिखलात या ठिकाणी आले आहेत, मंत्री आले मात्र बांधावूनच पाहून गेलेले आहेत। आता तुम्ही तहसीलदारांना फोन केला, चर्चा केली होती, त्यांनी काय आश्वासित केलं? मला हेच अपेक्षित आहे की मी एक उदाहरण तुमच्यात देखत की तुमच्या माध्यमातून किमान मंत्री महोदयापर्यंत तरी पोहोचावं, कृषी मंत्रीपर्यंत पोहोचावं, मदत पुनर्वसन मंत्र्यापर्यंत पोहोचावं, अमितजी शहापर्यंत पोहोचावं, मुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचावं। आता ही शेतकरी आहेत, ह्या शेताचे मालक आहेत, 1.5 एकर त्यांची द्राक्षाची बाग होती। ह्या 1.5 एकर बागेतला आता काय शिल्लक राहिले सांगा? अख्खं फाउंडेशन वाहून गेले, झाडं वाहून गेलेत। ह्यांना मी विचारलं की आता 1.5 एकरचं फाउंडेशन करायचं म्हणलं तर खर्च किती येते? त्यांनी सांगितला खर्च 5 लाख रुपये। पुन्हा त्या बागेचं रोप आणून लावायचं म्हणलं आणि ते 2 वर्ष जपावं लागतं, कारण लगेच पीक येत नाही। डॉगरेज आणून जंगली द्राक्ष लावायचे, पुन्हा त्याला कलम करायचं, पुन्हा ते वाढवायचं 2 वर्ष, आणि मग पुन्हा 3ऱ्या वर्षी त्याला फळ घेता येते। तर त्या 2 वर्षाचा खर्च त्यांना आता मी विचारला तर ती साधारणतः 4 लाख रुपये आहे। म्हणजे किती झालं? 5 आणि 4 9 लाख रुपये। आता ह्याच्यात शेणखत जी वाया केलेलं आहे आणि जी मेहनत लागणार आहे, मजुरी लागणार आहे, त्या शेणखताची किंमत, मातीची किंमत आपण 2 लाख रुपये धरली आणि त्यांच्या मेहनतीची किंमत 1 लाख रुपये धरली तर 9 2 11 आणि 1 12 लाख रुपयाचं नुकसान ह्या 1.5 एकरमध्ये ह्या शेतकऱ्याचं झालंय। आणि आता मी तहसीलदारला म्हणले आम्ही खरडून गेलेल्या जमिनीची पंचनामा, खरडून गेलेल्या जमिनीची किती मिळतील म्हणले तर 20,000 रुपये। 20,000 ती पिकाची किती बाग आहे ती पीक आहे म्हणून 17,500 हेक्टरी, म्हणजे त्याचे मिळणार आम्हाला 1.5 एकरचे 8 ते 10,000 रुपये। म्हणजे साधारणतः झाले किती? दोन्ही मिळून आम्हाला 27 ते 30 हजाराची मदत मिळते। ज्या शेतकऱ्याचं 12 लक्ष रुपयाचं नुकसान झालंय, 12 लाख रुपयाचं नुकसान झालंय, आणि आता हीच परिस्थिती त्याला आणण्यासाठी पुढचे अजून 3 वर्ष जाणार आहेत। त्या शेतकऱ्याला जर सरकार 27,000 रुपयाची मदत देत असेल तर काय करायचं, काय सांगा की? मला वाटतं ही पाहणी म्हणजे नुसतं शो नसला पाहिजे, हे बघायला पाहिजे। माझं आपल्या माध्यमातून इतकंच आव्हान आहे की एवढं नुकसान आहे, मग ह्या नुकसानीच्या तुलनेत आम्ही जे वारंवार म्हणतोय ना तुम्हाला की तुम्ही किमान हेक्टरी 50,000 रुपयाची मदत द्या। ही आम्ही फक्त कुठल्या पिकासाठी म्हणतोय? तुमच्या खरीपाच्या पिकासाठी। आणि ह्या पिकासाठी तरी म्हणजे जे बाग, द्राक्षाच्या बागा आहेत, केळीच्या बागा आहेत, डाळिंबाच्या बागा आहेत, ह्या जर बागा घेतल्या आपण तर हेक्टरी साधारणतः 1 ते 1.5 लाख रुपये तर त्या ठिकाणी मदत देणं अपेक्षित आहे। किमान सरकारची जी मदत आहे त्या झालेल्या नुकसानीच्या 20% 30% मिळालं तर बाकीचं जवळचं घालून अजून बँकेची उचललेली कर्ज आहे ती ह्याच्यावर केलेला खर्च आहे सगळा, ती फेडायची पाळी आहे। मला सांगा, आता ही शेतकरी आहे, ह्या शेतकऱ्याला प्रपंच आहे, ह्यांना लेकरं आहेत, इथून पुढे त्या लेकराचं शिक्षण आहे, घरचं सगळं प्रपंच चालवायचं आहे। कुठून चालवायचा? ह्या 1.5 एकर मधूनच। ही 1.5 एकर तर मातीत गेलंय, आता ह्याच्यातच आम्हाला पैसे घालावे लागते एवढे मोठे, तेव्हा उत्पन्न मिळणार 3 वर्षांना। कसं जागायचं शेतकऱ्यांना? कसं जागायचं कसं? मला वाटतं ह्याचा संवेदनशीलपणे राज्य सरकारनं विचार करणं गरजेचं आहे। मी मगाशी सुद्धा मुख्यमंत्री महोदयांना सारखं म्हणतोय की आपण नुसतं सत्ताधारी विरोधक आणि ती लाथाळ्याचं राजकारण करण्यापेक्षा जर पंजाब सारखं राज्य तुमच्या खरीपाच्या पिकासाठी जर 50-50 हजार हेक्टरी देऊ शकत असेल तर महाराष्ट्र प्रगत आहे, का देऊ शकत नाही? मग तुम्ही कशाला आम्हाला 8,500ची अगरबत्ती लावून द्यायला लागला? काय उपयोगाची आहे ती आम्हाला? खरं तर आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा आज बोलताना असं सांगितलं की कुठल्याही नियमावरती बोट न ठेवता आम्ही सरसकट मदत दिलेलं असं आश्वासित करतायत। मात्र आता तुम्ही सत्याच वास्तव बघितलं म्हणजे ह्या परिस्थितीमध्ये खूप तफावत तेच म्हणतोय मी तुम्हाला की तुम्ही सरसगट जरी मदत द्यायची म्हणलं तरी ती मदतीची टक्केवारी सांगा मला। नुकसान 12 लाखाचं आणि मिळणारी मदत 27,000, किती टक्के आहे सांगा मला? म्हणजे जी नुकसान झालं त्याच्या 2.5% मदत, 2.5%। काय कसं जगायचं? मला भीती ही वाटायला लागली की एकामागून एक आत्महत्येची त्या ठिकाणी बातम्या येतात। त्या ठिकाणी म्हात्रेवाडीला एका शेतकऱ्यानं आता आत्महत्या केली 41 वर्षाच्या।
परत बार्शीला तुम्ही दहिटण्याला ऐकलं असेल, तिथले पण शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. आत्महत्या करताना त्यानं काय लिहून ठेवलं चिठ्ठीत की मुख्यमंत्री महोदय माझ्या लेकराच्या शिक्षणाचा खर्च करा. त्यांनी खासदार आमदार आम्हाला सुद्धा आवाहन केलं की तुम्ही आर्थिक मदत करा. काय वाटत असेल जीवाला त्याच्या? कुणाला स्वतःचं लेकरू बायको आई वडील सगळं मागं टाकून जावं वाटतंय का? अतिशय विदारक आणि भयावह अशी परिस्थिती आहे. पण ह्याच्यातनं शेतकऱ्याला जर उभा करायचा असेल तर मी जे वारंवार सांगतोय, एकतर त्याची संपूर्ण कर्जमाफी जे आश्वासन त्यांनी पूर्ण दिलं होतं, ज्याच्यावर त्यांनी सरकार बनवलं, तीही योग्य वेळ हीच आहे, ती कर्जमाफी. आणि दुसरा विषय जी मदत आहे ती मदत किमान झालेल्या नुकसानाच्या 30% 40% तर असावी, जेणेकरून तिनं उभा राहावं त्या शेतकऱ्यांना. इतकीच अपेक्षा आहे. आणि वाट बघतोय आम्ही. आम्हाला राजकारण करायचं नाही, मी करणारी नाही. मी मगाशीच प्रतिक्रिया देऊ शकलो असतो. मी वाट बघतोय की तिने ही नुकसानीची पाहणी केल्याच्या नंतर उद्या मंत्रिमंडळाची बैठक होईल आणि त्या बैठकीत आमच्यासाठी आमच्या शेतकऱ्यासाठी जी आम्ही मागणी केली कर्जमाफीच्या निर्णयाची आम्ही वाट बघतोय आणि भरीव मदतीची आम्ही वाट बघतोय. पंजाब इतकीच म्हणतोय, पंजाबपेक्षा जास्त म्हणत नाही, पण किमान पंजाब इतकी तरी. आपण बघू शकतो की शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालेलं आहे. मात्र शेतकऱ्याला जर उभा करायचं असेल तर सरकारकडून शेतकऱ्यांना भरीव जी मदत आहे ती मिळणं गरजेचं आहे, अशी प्रतिक्रिया जी आहे ते खासदार ओमराजे लिंबाळकर यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामॅन विकी चव्हाण सोबत लक्ष्मण जाधव, ट्यून मराठी, चिंचपूर, भूम. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.